मी म्हाळसा ह्या जेजुरीची साम्राज्ञी श्री खंडेरायांची पहिली पत्नी। माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही। या राजसभेच्या शेवटच्या स्थानावर तुझे स्थान असेल। तिथे कुठलेही आसन न घेता तू उभी राहा। मला तुला या जेजुरीतून बाहेर काढायचं होतं, माझ्या दृष्टीतून बाहेर काढायचं होतं आणि तसंच केलं मी। या पाण्याच्या पात्रात तुझ्या हातात असलेल्या करंड्याचे तू विसर्जन करावे। देवा, प्रधानजी आसन ग्रहण करावे। देवा, राज्य कारभाराची काही महत्वाची कार्य आहेत, ती आपण दिवसाच्या दुसऱ्या प्रहरात करूया। सध्या बाणाईचं काय करायचं ह्याबद्दल बोलूया देवा। होय प्रधानजी, मी देखील तोच विचार करत होतो की आता यापुढे काय करता येईल ते। देवा, श्री म्हाळसा देवींनी बाणाईला जेजुरीत येण्यासंदर्भात जो संदेश पाठवला त्या निर्णयात मी नव्हतो। जर मी असतो तर परिस्थितीच वेगळी असती। आणि मीही नव्हतो। प्रधानजी, खर तर विचार करता असं ध्यानात येतंय की हा निर्णय केवळ म्हाळसेचा निर्णय नाही। ह्या निर्णयासाठी म्हाळसेला कोणीतरी तयार केलं असावं। परंतु मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय की बाणाईने आतापर्यंत सगळं काही निमूटपणे सहन केलं, तरीही तिने जेजुरीत येण्याच्या आमंत्रणाचा आव्हेर का केला? बाणाईकडनं हे सगळं अनपेक्षित आहे। प्रधानजी, आपल्या अनुपस्थितीत हे सर्व घडले आहे, तेव्हा आता ह्याचे दायित्व आपणच घेऊन ह्यातून मार्ग तर काढावाच लागेल। लक्ष्मी देवी, देवा, ह्यांनी मला सांगितलं होतं की आपण एकत्रितपणे बोलायचं आहे, मात्र हे मला न सांगताच निघून आले। प्रधानजी, देवा, आधी आपल्याशी चर्चा करावी आणि मग लक्ष्मी देवींशी बोलावं असं ठरवलं होतं। असे का? मला देखील बोलायचंच आहे। देवा, ह्या निर्णयात मी असणं अपेक्षित आहे ना? लक्ष्मी देवी, आधी आपण आसन ग्रहण करावे। लक्ष्मी देवी, आपण असाल तरच कार्य मंगल होऊ शकते। आपण आमच्या सोबतच असावे। देवी, आता जी परिस्थिती आहे त्यात काय निर्णय घ्यावा ह्याबद्दल आम्ही बोलत होतो। लक्ष्मी देवी, आपण काही सुचवावे? प्रथम म्हाळसाशी बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं। बानूचं प्रत्युत्तर ऐकून त्यांनी तिला इथे येऊच द्यायचं नाही असा निर्णय घेतला आहे। हो, परंतु प्रथम बाणाईला देखील जेजुरीत येण्यासाठी तयार करावं लागेल। एक वेळ बानू तयार होईल, परंतु म्हाळसाला तयार करणं अवघड आहे। त्यातून त्यांच्या आजूबाजूला अशी माणसं आहेत जी त्यांचं चित्त विचलित करू पाहत आहे। मग श्री म्हाळसा देवींशी मी बोलतो देवा। नाही प्रधानजी, कदाचित आपण बोलणे योग्य ठरणार नाही, कारण जर आपण म्हाळसेशी बोललात तर आपण बानूची बाजू मांडत आहात असे तिला वाटेल। मलाही नाही वाटत की तुम्ही म्हाळसा देवींशी जाऊन बोलावं। बंधू म्हणून त्यांनी तुमच्यावर आणखी काही दायित्व सोपवलं तर अवघड होईल। कसले दायित्व देवी? त्या असं सांगू शकतात की तुम्ही बानूला जेजुरीत प्रवेश करू देऊ नका। मग तुम्ही काय करणार आहात? देवा, राज्य कारभारातही लक्ष्मी देवींना सहभागी करून घ्यावं लागेल। आपल्याला सहाय्यच होईल।
किंबहुना त्यानंतर आपल्याला करण्यासारखं काही कार्यच उरणार नाही. तुम्ही खरंच म्हणता आहात की माझी थट्टा करता आहात? लक्ष्मी देवी, माधवाकडून आपली स्तुतीच होईल, थट्टा नाही. हो, मला ठाऊक आहे. बरं देवा, अशा परिस्थितीत श्री म्हाळसा देवींशी बोलण्यासाठी त्यांच्या विश्वासातलं कोणीतरी हवं. आणि नेहमी अशा वेळेला त्यांच्याशी नारद मुनी बोलतात. ह्यावेळी देखील त्यांनाच बोलावलं तर? देवी, आपल्याला काय वाटतं? मला तर हा निर्णय योग्य वाटतो. देवांना काय वाटतं? उत्तम निर्णय आहे. त्यांना त्वरित बोलवावे. नारायण नारायण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. देवी, माझा नमस्कार स्वीकार करावा. तुमचा नमस्कार पोचला मुनिवर. आपण तिघे असे एकत्र आणि आपण मला बोलवले आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर असणार. अत्यंत गंभीर समस्या आहे आणि काहीही होऊ शकतं. नारायण नारायण. भय वाटून कसं चालेल मुनिवर? आपण आहात म्हणूनच आधार आहे. काय कार्य आहे प्रभू? जे काही घडलं आहे ते ठाऊक असेलच. हो, श्री म्हाळसा देवींना हे समजावून सांगायचं आहे की बाणाईला जेजुरीत न येऊ देण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा आहे आणि तिला इथे येण्याची अनुमती देण्यातच त्यांचं हित आहे. पाणी. पाणी असेल का इकडे कुठे? मी देते आणून. नाही नाही, राहू द्या. कोणी आहे का रे तिकडे? पाणी आणा. मुनिवर, कार्य सोपं आहे आणि श्री म्हाळसा देवींना समजावून सांगण्याचा तुमचा प्रगाढ अनुभव आहे. आणि देवी हो म्हणाल्या तर मग पुढे काय करायचे? त्यानंतरही कार्य संपत नाही. मुनिवर, त्यानंतर बानूला भेटून तिचा निर्णय तिला मागे घ्यायला लावणे हे देखील तुमच्याच हातात आहे. हो, आणि काही झालं तरी तुम्ही बाणाईचे गुरु आहात, त्यामुळे ते कार्य देखील सोपं होईल. हेही कार्य कठीणच आहे, कारण कधी नव्हे ते बानू यावेळी हट्टी झाली आहे. मुनिवर, विलंब नको. आणि त्वरित कार्य सुरू करावं. नारायण नारायण. माझ्यावर जर बिकट प्रसंग आला तर सहाय्य करावे. मुनिवर, चिंता नसावी. येतो.
नारायण. ए अरे कुणीतरी काहीतरी बोला की हे असंच ग बसून राहायचं. अरे काय बोलाव र, मला तर काय कळना झालंय बघ. आणि बानूनच नाही म्हणल्यावर आपण तर काय बोलणार तिला. ए, काय बोलणार म्हणे. नाही आपल्याला दिसतंय का बानू चुकीचं वागते तरी बी आपण काय बोलायचं नाही, काय सांगायचं नाही. होय होय विचारावं तिला. अरे मला बी ढीग वाटतं या, पण बानूनच समध्या वस्ती मोहर जेजुरीतल्या माणसाशी नाही येणार म्हणून सांगितलं. माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली, पण तिनं कोणाला काही बोलूच दिलं नाही. आणि आपण बी काय न बोलता निघून आलो. मला तर तवाच वाटलं होतं बानूला सांगावं म्हणून. अरे मला तिची काळजी वाटतीया, मला वाटतीया, तुला वाटतीया, आबाला वाटतीया, समध्या वस्तीवरल्या माणसासनी काळजी वाटतीया. आय ती काय नाही, चला आपण बानूला जाऊन सांगू का ती चुकीचं वागते ती. अरे बाबा वाईस थांब. नग नग मला थांबू नगस, चला आता. काय ग गंगे, काय झालं? हा काय नाही, मग अशी दारामध्ये उभी आहेस, काय हवं आहे का तुला? नाही मला काय बी नग, तुम्हासनीच काय हवं काय नग ते विचारायला आले होते मी. नाही आता मला काय बी नग आहे. पर काय ग गंगे, समदे वस्तीवर जमले आहेत ना? नाही आता येताना दिसलं म्हणून विचारलं. होय समदे जमले आहे ती. कशा पाय ग, काय झालं आहे का आता? आता यासनी कसं सांगावं का तुम्ही जेजुरीला जावं असं समद्यासनी वाटतं हाय, म्हणून समदेजण जमले आहे ती. आता अगं कसला एवढा विचार करतेस? अगं ठाव नसल तर तसं सांग ना. नाही मला काय बी ठाव नाही. बरं मी आले. हा तुम्हाला काय हवं असेल तर सांगा, नुसता आवाज द्या, मी लगेच येईन. हा गंगीला ठाव आहे तर समदे कशा पायी जमला आहे, तर सांगितलं नाही तिनं मला. अरे रंग्या, हा आज्यानं ऐकलं असेल वाटत. त्याला काय वाटलं असेल, वाईट वाटलं असेल रे. बघ त्या बाबा. अरे थांब की. अरे कोणीकडे निघालायस? अरे हकडे ये. अरे ये बाबा या तू. अरे आज्या ये ये ये, वाईट बस हात ये ये. हा ये 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 बाबा बस. हा अरे आम्ही समजे तुझ्याकडेच यायला निघालतो आता. येटोळे येटोळे घेऊन काय विचारते का? सरळ विचार की. आजा काय पार काय वय आजा, तू बानूला चांगलं समजून सांगाय पाहिजे होतं. मासा देवी मोर येऊन सांगावं धाडते त्या, आणि ही नाही म्हणती. बरं दिसतं का ही? अरे समज माझं चुकलं बघ रंग्या. अरे म्याच म्हणलं बानूला का जेजुरीला जाऊ नगस म्हणून. तो विषय पुण्यांदा काढू नगस. हरतीनं मनावर घेतलं की तो नाही म्हणलाच. रागाच्या भरात बोललो म्या, चुकलं माझ. आता म्याच तिला सांगतो की असं करू नगस, तर नाही म्हणते ती. अरे मन दुखावलं आहे तिचं. ती उगा असं नाही नाही म्हणायची. आणि आपल्या समध्यासनी बानू कशी आहे ठाव आहे ना? हा शेवंते, अगं माणसं ते बिसनी नाही म्हणली, चुकलं बघ. आणि त्यासनी बानूला जेजुरी बाहेर काढल्याला चालतंय वय? अरे होय, पण वाकड्यात शिरून काय होणार आहे? आता उलट पक्षी माणसं अजून रागवत्याल. मी काय म्हणतो, आपण समजी जाऊ आणि बानूला समजून सांगू का तू जेजुरीला जा. अरे नाही ऐकणार ती.
अरे मन दुखावलं आहे तिचं. रागाच्या नादात बोलली असेल ती असं. थोडा वेळ जाऊ द्या, मग बोलू आपण तिच्या संग. हा, काहीतरी वाट काढायला हवी. बानू, कशी आहेस बानू? बरी आहे म्या. पर तू आता अशी. तुझी खूप आठवण आली म्हणून आले तुला भेटायला. खरं तर इथे काय घडलंय ते कळलंय मला, म्हणून आले. तुला ठाव झालं तर? हो, म्हणूनच काळजीपोटी ही माता तुला भेटायला आली आहे ग. बानू, तू म्हाळसा देवींच्या निमंत्रणाला नकार द्यायला नको होतास. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. तू त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार कर, त्यातच तुझं भलं आहे. माय, तुला बी तसंच वाटतंय व्हय? होय बानू, कारण तुला जे साध्य करायचं आहे ते अशाने कधीही साध्य होणार नाही. तर आता काय बी नग हाय बघ मला, म्हणून मी नाही म्हणले त्यासनी. बानू, इतक्या लवकर तू अशी हार पत्करलीस? माय, अगं ह्यात कसलं आलं हारणं, ह्यात कसलं आलं जिंकणं? ह्यो काय सारी पाटाचा डाव नव्ह. हो, हा सारी पाटाचा डाव नाही. हे त्याही पेक्षा अधिक महत्वाचं आहे, कारण हे तुझ्या श्री म्हाळसा देवींच्या मूळ स्वरूपाशी, श्री खंडेरायांच्या ह्या अवतार कार्याशी निगडित आहे. आणि तुझ्या या निर्णयाने त्याला अधिक विलंब होणार आहे. आणि तुझी माता म्हणून तुला या सर्वात सहाय्य करावं असं मला वाटतंय. माय, तुम्हासनी माझ्यासाठी काय बाय करायचं असेल तर एक कराल? बोल बानू, काय इच्छा आहे तुझी? तू असं काय बाय कर ज्यामुळं मला पुण्यांदा कधी बी जेजुरीला जावं लागणार नाही. म्या आपली हतच बरी आहे. नाही बानू, तुझी ही इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. उलट तुझी माता म्हणून तुला पुन्हा जेजुरीत कसं जाता येईल यासाठी प्रयत्न करेन. मी आता जेजुरीला नाही जाणार हे तुला ठाव आहे. येणारी वेळच आता भविष्यात काय घडणार आहे ते ठरवेल. पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही. तुला जेजुरीत मानाने कसं जाता येईल यासाठीच प्रयत्न करेन.